एम.कॉम भाग 2 मधील सर्व विद्यार्थिनी गुड आफ्टरनून. आज आपण एलिमेंट ऑफ कॉस्ट ची चर्चा करत आहोत. या लेक्चरपूर्वी आपण कॉस्ट अकाउंटिंग संदर्भात चर्चा केलेली होती. या अंतर्गत व्हॉट इज मीन बाय कॉस्ट अँड कॉस्ट अकाउंटिंग, याचबरोबर अकाउंटन्सी, कॉस्ट अकाउंटन्सी बरोबर मॅनेजमेंट अकाउंटन्सी, कॉस्ट अकाउंटन्सी अँड फायनान्शियल अकाउंटन्सी याबाबतही आपण चर्चा केलेली होती. या पिरियडला आपण एलिमेंट्स ऑफ कॉस्ट या संदर्भात चर्चा करणार आहोत. कॉस्ट मीन्स टेक्निक मेथड टू फाइंड आउट कॉस्ट. कॉस्ट मीन्स टोटल एक्सपेंडिचर प्रोड्यूस्ड ऑन आर्टिकल और सर्विसेस. Cost means amount spent on articles or services. Particularly to find out cost is very important. At present, it is very important to find out per unit cost because of factory system and मास प्रोडक्शन अँड मास डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आपण फॉलो करत आहोत. त्यामुळं जनरली पर युनिट कॉस्ट शोधण्याचं टेक्निक म्हणून कॉस्ट अकाउंटिंगकडं पाहिलं जातं. मग ही कॉस्ट कशी शोधली जाते, तर त्यासाठी काही एलिमेंट्स आपल्याला पाहावे लागतात. कॉस्ट ही मटेरियल, लेबर अँड एक्सपेन्सेस विचारात घेऊन आपण शोधण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं एलिमेंट ऑफ कॉस्ट मीन्स ए कॉस्ट इज कंपोज्ड ऑफ 3 एलिमेंट्स विच इज मटेरियल, लेबर अँड एक्सपेन्सेस. ईच ऑफ दीज एलिमेंट्स मे बी डायरेक्ट और इनडायरेक्ट. ईच ऑफ element of cost are material, labor and expenses, and each element is divided into 2, which is direct material and indirect material, direct labor and indirect labor, direct expenses and indirect expenses. What is meant by direct expenses? Direct material जर तुम्ही बघितला तर जे मटेरियल प्रत्यक्ष उत्पादनामध्ये समाविष्ट असतं आणि जे आपल्याला सहज ओळखू येतं. उदाहरणार्थ फर्निचर जर तयार करणारी कंपनी असेल तर या कंपनीमध्ये फर्निचर तयार करण्यासाठी जे स्टील वापरलं जाईल किंवा जे लाकूड वापरलं जाईल ते डायरेक्ट मटेरियल म्हणून तुम्हाला ओळखता येऊ शकेल. डायरेक्ट मटेरियल कॉस्ट इज दॅट which can be conveniently identified with and allocated to cost unit. कॉस्ट युनिटमध्ये ते स्पष्ट आपल्याला ओळखू येतात. डायरेक्ट मटेरियल कॉस्ट इज दॅट विच कॅन बी सहज आपण कन्व्हिनियंटली आयडेंटिफाईड अँड अलोकेटेड टू दी कॉस्ट युनिट is called as direct material. Indirect, for example, डायरेक्ट मटेरियलची जर आपण घेतली तर डायरेक्ट मटेरियल जर वीट तयार करण्यासाठी आपण मातीचा वापर करतो, माती हे डायरेक्ट मटेरियल येऊ शकेल. लेदर इन शूज, स्टील इन मशीन्स, क्लॉथ इन गारमेंट्स, टिंबर इन फर्निचर. म्हणजे निश्चितच डायरेक्ट मटेरियल जे आहे ते मोठ्या प्रमाणात प्रोडक्शनमध्ये आपण वापरात आणलेलं असतं, जे आपल्या नजरेला सहज पडतं, जे आपण सहज ओळखू शकतो, त्यालाच आपण डायरेक्ट मटेरियल म्हणू शकतो. त्यानंतर इनडायरेक्ट मटेरियल, these are those material which cannot be conveniently identified with individual cost units. Indirect material are those material
which cannot be identified with individual cost units. These are minor in importance, such as nail in shoes. उदाहरणार्थ इनडायरेक्ट मटेरियलचं जर घेतलं तर इनडायरेक्ट मटेरियल हे अतिशय छोट्या प्रमाणावरती उत्पादनामध्ये फायनली उत्पादनामध्ये वापरलं जातं. उदाहरणार्थ जर तुम्ही बघितलं तर याची कॉस्ट अतिशय कमी राहते मेन उत्पादन युनिटमध्ये. निश्चितच उदाहरणार्थ एखादं फर्निचर तयार करणारा कंपनीचा भाग असेल तर त्याच्यामध्ये जे छोटे छोटे स्क्रू वापरले जातात, हा स्क्रूचा पार्ट अतिशय क्षुल्लक किमतीचा असतो, पण ते प्रोडक्ट तयार करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा म्हणून ओळखला जातो. म्हणजे याची किंमत अतिशय कमी असते आणि म्हणून त्याला डायरेक्ट मटेरियल न म्हणता त्याला इनडायरेक्ट मटेरियल असं म्हटलं जातं. बघा, मटेरियल एलिमेंट ऑफ कॉस्टमधला फर्स्ट जो एलिमेंट आहे तो मटेरियल आहे. मटेरियलचे दोन भाग पडतात, डायरेक्ट मटेरियल अँड इनडायरेक्ट मटेरियल. डायरेक्ट मटेरियल सहज ओळखू येतं उत्पादनामध्ये, त्याची किंमत मोठी असते. इनडायरेक्ट मटेरियल हे सहज ओळखू येत नाही आणि याची किंमत फार छोटी असते आणि त्यामुळं त्याला डायरेक्ट मटेरियल न म्हणता त्याला इनडायरेक्ट मटेरियल म्हणून इथं घेतलं जातं. आता त्या अनुषंगानं सेकंड एलिमेंट इज लेबर. आता लेबर जर बघितलं तर एखाद्या विशिष्ट वस्तूचं उत्पादन करण्यासाठी जो वर्कर्सचा भाग आहे त्याला जी आपण पगार देतो, वेतन देतो, मजुरी देतो, जे काही आहे त्याला लेबर कॉस्ट असं म्हटलं जातं. ही डायरेक्ट असू शकते किंवा इनडायरेक्ट असू शकते. साधारणपणे ही डायरेक्ट लेबर कॉस्टसुद्धा आपल्याला सहज ओळखता येते. उदाहरणार्थ एखादं फर्निचर तयार करणारी कंपनी असेल तर त्या कंपनीमध्ये जो फर्निचर तयार करणारा कामगार आहे तो आपल्याला सहज त्याची मजुरी काढता येऊ शकते, सहज तो कामगार ओळखता येऊ शकतो. साधारणपणे डायरेक्ट लेबर कॉस्ट कन्सिस्ट ऑफ वेजेस पेड टू वर्कर्स डायरेक्टली एंगेज्ड इन कन्व्हिनियंट रॉ मटेरियल्स इन टू फिनिश्ड प्रोडक्ट्स. निश्चितच इथं जर तुम्ही बघितलं डायरेक्ट लेबर कॉस्ट ही जे आहे की जो प्रत्यक्ष कामगार एंगेज आहे ते प्रोडक्ट करण्यासाठी त्याला जी आपण किंमत मोजलेली आहे त्याला डायरेक्ट लेबर कॉस्ट म्हणून. these wages can be conveniently identified with particular product, job or a process. Wages paid to a machine operator is a case of direct wages. Indirect labor cost. Indirect labor is not directly identified or not directly engaged in the production operation but only to assist, to help of in production operations. Indirect labor is not directly engaged in the production operations but only to assist, to help in production operations. आता बघा की लेबर हा वन ऑफ दी फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. डायरेक्ट उत्पादनाशी संबंधित किंवा डायरेक्ट उत्पादन घेण्यामध्ये जे कामगार, जे अधिकारी, जे कर्मचारी एंगेज आहेत त्यांना जी मजुरी आपण देतो, त्यांना जे वेतन देतो ते डायरेक्ट लेबरमध्ये येईल. आणि जे या उत्पादन करणाऱ्या लेबरना असिस्टंट्स म्हणून येतात किंवा सहाय्य करणारे जे अप्रत्यक्ष कर्मचारी आहेत त्यांच्यावरती जो लेबर वेजेसचा खर्च होतो त्याला आपण इनडायरेक्ट लेबर कॉस्ट असं म्हणू. त्यानंतर एक्सपेन्सेस हे सुद्धा दोन भागामध्ये विभागले जातील. ऑल cost other than direct material or indirect material, other direct labor or indirect labor. म्हणजे इथं जर बघितलं
तर मटेरियल आणि लेबर याशिवाय आणखीन काही खर्च वस्तू उत्पादनाच्या ठिकाणी येतात, त्याला आपण एक्सपेन्सेस म्हणू. ऑल कॉस्ट अदर दॅन मटेरियल अँड लेबर आर टर्म्ड ॲज एक्सपेन्सेस. इट इज आयडेंटिफाईड, इट इज डिफाइंड ॲज द कॉस्ट ऑफ सर्व्हिसेस provided to an undertaking and the national cost of the use of owned assets असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्सेस जर तुम्ही बघितलं तर दीज आर दोज एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस आर दोज एक्सपेन्सेस which are specifically incurred in connection with a particular job or cost unit. Direct expenses also known as chargeable expenses. Direct expenses are also known as chargeable expenses. And indirect expenses, all indirect costs other than indirect material, indirect labor and indirect expenses. These cannot be directly. Indirect expenses are those expenses which cannot be directly identified with a particular job, particular process or work order and are common to cost units of cost centers. For example, indirect expenses ची जर तुम्ही घेतली तर रेंट अँड टॅक्स, depreciation, lighting and power, advertising, insurance and repairs. These are the element of cost. Cost, element of cost means उत्पादनाचे जे घटक आहेत किंवा कॉस्टचे जे घटक आहेत. Cost is composed of three elements. Cost is composed of three elements are called as element of cost, which is material, labor and expenses. Material is divided into direct material which is directly identified in particular product. For example, direct material, leather in shoes, steel in machines, cloth in garments and timber in furniture. Indirect material, which is not conveniently identified in particular product. For example, lubricating oil, sandpaper, nuts and bolts, coals, small tools and gum. Next, direct labor. These are those labor cost which is directly identified in convenient raw material into finished product. Indirect labor is not directly identified in particular product. Then direct expenses. For example, direct expenses is cost of special drawing, designing and layouts, job processing charges, royalty paid in mining, etc. Indirect expenses are those expenses: rent and rates, depreciation, lighting and power, advertising, insurance and repairs. These are the element of cost. Then we see pro forma of cost. कॉस्ट कशी शोधली जाते त्याचं फॉर्मॅट जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की त्याला आपण डिव्हिजन ऑफ कॉस्ट असं सुद्धा म्हणू शकता. डिव्हिजन ऑफ कॉस्ट याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर फर्स्ट याच्यामध्ये
भाग येतो प्राइम कॉस्ट. Prime cost it comprise of all direct material, direct labor and direct expenses. It is also called as flat cost. It is also called as flat cost. कशी कॅल्क्युलेट केली जाते तर डायरेक्ट मटेरियल प्लस डायरेक्ट लेबर प्लस डायरेक्ट एक्सपेंसेस. डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर अँड डायरेक्ट एक्सपेंसेस याची जी टोटल येईल त्याला आपण प्राइम कॉस्ट असं म्हणणार आहे. Prime cost is composed with direct material, direct labor and direct expenses. Then factory cost or works cost. Factory cost or works cost. Factory cost it also called as or it is also known as factory cost or cost of production or cost of manufacture. It is the cost of manufacturing an article. It includes prime cost and factory expenses. Factory cost or it also called as works cost calculate कशी केली जाते तर prime cost मध्ये फॅक्टरी कॉस्ट ऍड करून ऑल फॅक्टरी एक्सपेन्सेस याच्यामध्ये येतील. प्राइम कॉस्ट मध्ये फॅक्टरी ओव्हरहेड्स ऍड केले की कॉस्ट ऑफ प्रोडक्शन तुम्हाला मिळेल. फॅक्टरी कॉस्ट और वर्क्स कॉस्ट तुम्हाला उपलब्ध होईल. बघा प्राइम कॉस्ट प्लस प्रोडक्शन ओव्हरहेड किंवा फॅक्टरी ओव्हरहेड, देन फॅक्टरी कॉस्ट, वर्क्स कॉस्ट यामध्ये ही जी कॉस्ट आलेली आहे याच्यामध्ये तुम्ही फॅक्टरी ओव्हरहेड्स ॲड केले. फॅक्टरी ऑफिस ओव्हरहेड्स याच्यामध्ये ऑफिस ओव्हरहेड्स ॲड केले की कॉस्ट ऑफ प्रोडक्शन तुम्हाला मिळेल. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन बघा प्राइम कॉस्ट कशी शोधली जाईल. डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस टोटल जे काही येईल त्याला आपण प्राइम कॉस्ट म्हणू. प्राइम कॉस्टमध्ये ऑल फॅक्टरी ओव्हरहेड्स तुम्ही ऑल फॅक्टरी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस तुम्ही ॲड केले तर तुम्हाला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किंवा फॅक्टरी कॉस्ट और वर्क कॉस्ट मिळेल. फॅक्टरी कॉस्ट वर्क कॉस्टमध्ये तुम्ही ऑफिस ओव्हरहेड्स ॲड केले की कॉस्ट ऑफ प्रोडक्शन तुम्हाला मिळेल. याच्यामध्ये कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये तुम्ही सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स ॲड केले तर तुम्हाला कॉस्ट ऑफ सेल्स मिळेल. आणि याच्यामध्ये ही जी प्राइस येईल याच्यामध्ये तुम्ही अपेक्षित प्रॉफिटचं पर्सेंटेज ॲड केलं तर तुम्हाला
सेलिंग प्राइस मिळेल. सेलिंग प्राइस या किमतीला तुम्ही प्रोडक्ट विकू शकता. म्हणजे बघा पुन्हा एकदा बघा, प्राइम कॉस्ट, डिव्हिजन ऑफ कॉस्ट आपण शोधतोय. डिव्हिजन ऑफ कॉस्टमध्ये फर्स्ट आपल्याला प्राइम कॉस्ट शोधावी लागेल. प्राइम कॉस्ट आपण कशी शोधली? डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस. प्राइम कॉस्ट आपण कशी शोधली? डायरेक्ट मटेरियल प्लस डायरेक्ट लेबर प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस. त्यानंतर फॅक्टरी कॉस्ट, वर्क्स कॉस्ट आपण कशी शोधली? तर त्याच्यामध्ये प्राइम कॉस्ट प्लस फॅक्टरी ओव्हरहेड्स. बरोबर? फॅक्टरी कॉस्ट, वर्क्स कॉस्ट, त्यामध्ये जी प्राइस आली ती कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आपण कशी काढली? फॅक्टरी कॉस्ट और वर्क्स कॉस्ट मध्ये आपण फॅक्टरी कॉस्ट और वर्क्स कॉस्ट मध्ये ऑफिस ओव्हरहेड्स आपण ऍड केले की आपल्याला फॅक्टरी कॉस्ट और वर्क्स कॉस्ट मध्ये ऑफिस ओव्हरहेड्स आपण ऍड केले की आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मिळेल. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मध्ये आपण टोटल कॉस्ट ऑफ सेल्स आपल्याला मिळेल. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मध्ये कॉस्ट ऑफ सेल्स मध्ये आपण सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स ऍड केले. कॉस्ट ऑफ सेल्स मध्ये सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन आपण ऍड केले की आपल्याला कॉस्ट ऑफ सेल्स मिळेल. आणि कॉस्ट ऑफ सेल्स मध्ये आपण सेलिंग प्राइस ऍड केली. सेलिंग प्राइस, कॉस्ट ऑफ सेल्स मध्ये आपण अपेक्षित प्रॉफिट ऍड केला की आपल्याला सेलिंग प्राइस मिळेल. दीज आर दी एलिमेंट्स और डिव्हिजन ऑफ कॉस्ट. बघा डिव्हिजन ऑफ कॉस्ट कशी? डिव्हिजन ऑफ कॉस्ट, प्राइम कॉस्ट, फॅक्टरी कॉस्ट, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, कॉस्ट ऑफ सेल्स अँड सेलिंग प्राइस. प्राइम कॉस्ट जी सुरुवातीची किंमत आहे की ज्याच्यामध्ये आपण डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस ऍड केले, प्राइम कॉस्ट आपल्याला मिळाली. प्राइम कॉस्टमध्ये आपण फॅक्टरी ओव्हरहेड्स आपण ऍड केले, आपल्याला फॅक्टरी कॉस्ट अँड वर्क कॉस्ट मिळाली. त्यानंतर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जी मिळालेली आहे त्या कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जर आपल्याला शोधायची असेल तर फॅक्टरी कॉस्ट मध्ये ऑफिस ओव्हरहेड्स आपण ऍड जेव्हा करू तेव्हा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आपल्याला मिळणार आहे. कॉस्ट ऑफ सेल्स मध्ये आपण सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स ऍड करू तेव्हा आपल्याला कॉस्ट ऑफ सेल्स मिळणार आहे. आणि त्यानंतर कॉस्ट ऑफ सेल्समध्ये प्रॉफिट जेव्हा आपण ऍड करू तेव्हा आपल्याला सेलिंग प्राइस मिळणार आहे. म्हणजे बघा इलेमेंट ऑफ कॉस्ट कुठले कुठले आहेत? मटेरियल, लेबर अँड अदर एक्सपेन्सेस. मटेरियलमध्ये 2 पार्ट्स, डायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट मटेरियल. लेबरमध्ये डायरेक्ट लेबर अँड इनडायरेक्ट लेबर. एक्सपेन्सेसमध्ये डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. दीज आर द एलिमेंट्स ऑफ कॉस्ट.
देन डिव्हिजन ऑफ कॉस्ट, प्राइम कॉस्ट, फॅक्टरी कॉस्ट, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, कॉस्ट ऑफ सेल्स अँड सेलिंग प्राइस. याच्यावरून आपल्याला प्रो फॉर्मा ऑफ कॉस्ट शीट शोधता येईल. कॉस्ट शीट, कॉस्टिंग मीन्स टेक्निक मेथड टू फाइंड आउट पर युनिट कॉस्ट. ही पर युनिट कॉस्ट कशी शोधली जाते त्याच्यासाठी प्रो फॉर्मा आपल्याला वापरता येतो. प्रो फॉर्मा ऑफ कॉस्ट शीट किंवा कॉस्ट शीट तुम्ही नुसती म्हणू शकता. कॉस्ट शीट मध्ये कॉस्ट शीट तुम्ही जर बघितली तर पर्टिक्युलर्स, बघा, फॉर बी पिरियडसाठी, इथं फॉर पिरियडसाठी आणि याच्यामध्ये प्रोडक्शन युनिटसाठी किती युनिटसाठी तुम्ही ते शोधता आहात ते पण तिथं दिलं जाईल. त्यानंतर याच्यामध्ये युनिट कॉस्ट, युनिट पर युनिट कॉस्ट अँड टोटल कॉस्ट. बघा, पर्टिक्युलर्स. आता आपल्याला कॉस्टमध्ये ह्या फॉर्मॅटमधून आपल्याला पर युनिट कॉस्ट शोधता येऊ शकते. कशी शोधणार आपण? बघा, डायरेक्ट मटेरियल ॲड डायरेक्ट लेबर अँड डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर अँड डायरेक्ट एक्सपेन्सेस हे तुम्हाला याच्यामध्ये ॲड करून प्राइम कॉस्ट शोधता येईल. प्राइम कॉस्ट, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस या तिन्हीची टोटल मिळून जी प्राइस येईल त्याला आपण प्राइम कॉस्ट असं म्हणणार आहोत. आता बऱ्याच वेळेला तुम्हाला डायरेक्ट मटेरियल दिलं जात नाही, तर मटेरियल तुम्हाला ते शोधावं लागेल. मग कसं काढता येईल आपल्याला? ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, ओपनिंग स्टॉक ऑफ मटेरियल, त्याच्यामध्ये ॲड परचेसेस, त्यानंतर ॲड परचेस एक्सपेन्सेस, यांची बेरीज करून त्याच्यातून लेस क्लोजिंग स्टॉक आपल्याला करावा लागेल. आणि आता जी काही प्राइस येईल त्याला मटेरियल कन्झ्युम्ड असं आपल्याला म्हणता येईल. बघा, जर
तुम्हाला डायरेक्ट मटेरियल दिलं नाही, प्रॉब्लेममध्ये डायरेक्ट मटेरियल दिलं नाही, तर तुम्हाला डायरेक्ट मटेरियल शोधावं लागेल. कसं शोधणार? ओपनिंग स्टॉक ऑफ मटेरियल, ॲड परचेस एक्सपेन्सेस, लेस क्लोजिंग स्टॉक, आणि जी प्राईस येईल त्याला मटेरियल कन्झ्युम्ड असं म्हणा. मटेरियल कन्झ्युम्ड प्लस डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस, प्राईम कॉस्ट असा भाग होईल. आता प्राईम कॉस्टमध्ये फॅक्टरी ओव्हरहेड्स तुम्हाला ॲड करावे लागतील. ॲड फॅक्टरी ओव्हरहेड. आता फॅक्टरी ओव्हरहेड्स याच्यामध्ये तुम्ही ॲड केली की तुम्हाला कॉस्ट ऑफ प्रोडक्ट, फॅक्टरी कॉस्ट और वर्क्स कॉस्ट मिळेल. फॅक्टरी कॉस्ट और वर्क्स कॉस्ट तुम्हाला मिळेल. आता ही जी कॉस्ट आहे फॅक्टरी कॉस्ट और वर्क्स कॉस्ट, फॅक्टरी कॉस्ट और वर्क्स कॉस्ट मध्ये तुम्हाला आता जी मिळालेली आहे बघा, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस, प्राइस मिळाली आपल्याला. प्राइम कॉस्ट मध्ये ॲड फॅक्टरी ओव्हरहेड, फॅक्टरीशी रिलेटेड सर्व खर्च. फॉर एक्झाम्पल फॅक्टरी रेट, इन्शुरन्स, लाइटिंग, हीटिंग यासारखे फॅक्टरीचे जे खर्च आहेत तर त्याच्यामध्ये ॲड केले की आपल्याला फॅक्टरी कॉस्ट और कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मिळेल. या फॅक्टरी कॉस्ट और वर्क्स कॉस्टमध्ये फॅक्टरी कॉस्ट मध्ये किंवा त्याला आपण वर्क्स कॉस्ट असं म्हणतो. फॅक्टरी कॉस्ट आणि वर्क्स कॉस्ट मध्ये ॲड ऑफिस ओव्हरहेड्स ॲड केले. ऑफिसशी रिलेटेड सर्व खर्च आपण त्याच्यामध्ये ॲड केले की कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आपल्याला मिळणार आहे. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मिळणार आहे. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मध्ये ॲड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स आपण ॲड करणार आहोत. हे जर आपण ॲड केले तर कॉस्ट ऑफ सेल्स आपल्याला मिळणार आहे. कॉस्ट ऑफ सेल्स मिळणार आहे. आता कॉस्ट ऑफ सेल्स मध्ये बघा, कॉस्ट ऑफ सेल्स मध्ये आपण अपेक्षित पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट मिळवणार आहोत. हा प्रॉफिट जनरली कुठलाही व्यवसाय मॅक्झिमम प्रॉफिटसाठी तयार होतो. एवढी इन्व्हेस्टमेंट कॉस्ट ऑफ प्रोडक्शनसाठी आपण केलेली असेल तर वस्तूची विक्री करताना या किमतीला जर प्रोडक्ट बाहेर काढलं तर फायदाही नाही, तोटाही नाही. त्यामुळे आपण अपेक्षित इथं पर्सेंटेज प्रॉफिटचं टाकणार आहोत. आणि हे टाकल्यानंतर आता जी प्राइस आपल्याला मिळेल ती वस्तूची विक्री किंमत म्हणून आपल्याला मिळणार आहे. त्याला आपण सेलिंग प्राइस असं म्हणणार आहोत. सेलिंग प्राइस बघा, पर युनिट कॉस्ट आपण कशी शोधणार? किंवा प्रो फॉर्मा ऑफ कॉस्ट शीट काय आहे? डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस, प्राइस आपल्याला मिळाली प्राइम कॉस्टमध्ये ॲड फॅक्टरी ओव्हरहेड्स ॲड केले. फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क्स कॉस्ट आपल्याला मिळणार आहे. त्याच्यामध्ये आपण फॅक्टरी कॉस्ट, वर्क्स कॉस्टमध्ये आपण ऑफिस ओव्हरहेड्स ॲड केले. आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मिळणार आहे. त्याच्यामध्ये आपण सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनचा खर्च ॲड केला तर आपल्याला कॉस्ट ऑफ सेल्स मिळणार आहे. आणि त्याच्यामध्ये अपेक्षित प्रॉफिटचं प्रमाण ॲड केलं तर सेलिंग प्राइस आपल्याला मिळणार आहे. विक्रीची प्रत्यक्ष प्रोडक्टच्या किंमत ती आपल्याला मिळणार आहे. या आजच्या लेक्चरमध्ये आपण एलिमेंट ऑफ कॉस्ट अँड प्रो फॉर्मा ऑफ कॉस्ट शीट अभ्यासलेला आहे. धन्यवाद.